हाय सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. चॅनलचं नाव आहे डेली ब्लॉग्स. पूनम डेली ब्लॉग्स असं माझं चॅनलचं नाव आहे. मी नाव जरा चेंज केलं आता. आज तुम्हाला मी संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे. हाय बघा, आता अजून चहा बनवायचा आहे. आता मी थोडं आराम करून उठली आहे आणि आता हे सगळं किचनचं सगळं आवरायचं आहे. हे सगळं म्हणजे संध्याकाळचं डेलीचं रुटीन आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे मी आता. म्हणजे संध्याकाळच्या रुटीनमध्ये काय काय असतं तर इतकं. परत किचन साफ करायचं, ते भांडे पडले दुपारचे जेवणाचे लावायचे आहेत. आणि आता दीदीला मी आता दवाखान्यात घेऊन गेली होती थोडा वेळ पहिले, कारण की ती काल तितकी जोरात पडली ना, असं इकडे पुन्हा असं रक्त झालं होतं. इकडे ना तिला खिडकीवरती पडली, जी स्लायडिंगची खिडकी असते ना खालची, त्याच्यावर पडली ना, तिला इथं घुसलं होतं. इतकी एवढी मोठी जखम झाली आहे. तर काल तिला मी घाईमध्ये एमर्जन्सीमध्ये तिला हॉस्पिटलला घेऊन गेली, पण पूर्ण रक्त झालेलं होतं. असे काम वाढवून ठेवते माझी पोरगी. इतकी आगाऊ आहे ना, काय सांगू तुम्हाला, खूपच आगाऊ आहे ती. तिला दवाखान्यात घेऊन गेलं तर आज तिला मलमपट्टी करायला ड्रेसिंगसाठी बोलवलं होतं. दाखव ग, कुठं लागलं होतं, कुठं पडली होती, दाखव इकडे. राहतो उभी राहा, दाखव. हे बघा, असे कामं वाढून ठेवतो आम्ही घरी बसल्या बसल्या, तरी म्हणून आम्हाला तरी कुठे घेऊन पण जात नाही. ते इतकी आगाऊ आहे ना ती. कुठं पडली, पहिले गावाला गेलो तिथं पडली, मागे लागलं. ते आता थोडं बरं झालंय बघा. दाव हे थोडं जखम दिसते, ते थोडं बरं झालं. आता लगेच दुसरं करून ठेवलंय. आता स्कूल चालू होणार आहे. आता स्कूल जायच्या टायमाला असे कामं वाढवून ठेवते. आज मला गावाला पण जायचं होतं, पण हिला लागलंय ना, एवढं जखम झाली ना, म्हणजे असं दिसत नाही, पण फार एवढा मोठा आतमध्ये खड्डा पडला होता. जायचं होतं, नंतर सांगेल. तर जायचं होतं तर ते कॅन्सल केलं. हिला एवढं लागलंय ना, असं तिला गावाला घेऊन जाणं बरं नसतं, म्हणून मी तिला घेऊन नाही गेली. आता तिला आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो ड्रेसिंगला. ती ड्रेसिंग करून आणले. तिला नारळ पाणी दिलं, नारळ पाणी पिली ती. आता तिला खायचं आहे आंबा. आता तिला आंबा चिरून देते आणि मग संध्याकाळचं माझं रुटीन चालू करणार आहे. मी स्क्वेअर मध्ये कट करणार आहे. स्क्वेअर मध्ये आंबा स्क्वेअर मध्येच कट करून खाणार आहे. म्हणजे असे फरमाईश असतात. म्हणजे खूप आगाऊ आहे ती, दिसते तशी. अच्छा, युट्यूबचे व्हिडिओ बघून म्हणजे लय ती मग चालतं त्यांचा. त्यांच्या वयामध्ये आपल्याला काही समजत पण नव्हतं. चला, हिला आंबा कट करून देते, मग बोलते. डेली ब्लॉग्स असं का, कसं बी काढ. किती गंध येतोय. नाही ग, आंब्याचा वास असं येतो. खाऊन तर बघ, तू मारतोशी ना मग. आता नाही खावं लागेल का ग, इकडे ये. आंबा असं खाऊ, असं खाण्यातच मजा आहे. तिला मी
नारळाचं पाणी पण जबरदस्तीच पाजला, पितच नाही. म्हणजे तिला असं फ्रुट्स वगैरे खातच नाही ती पोरगी. तिला दुकानावरच पाहिजे, चिप्स वगैरे. मी तर अजिबात देत नाही तिला. तिचे पप्पा तर ऐकतच नाही, घेऊनच येतात त्यांना. अशी किती मी सामान बघा लपवून ठेवते, दाखवते तुम्हाला. हे बघा, या अशी पॅकेट मला लपवून ठेवावं लागतात. ती झोपलेली असते ना, तेव्हा सकाळी सकाळी घेऊन येतात ना, तर मी अशी लपवून ठेवते. नाही तर ती पूर्ण शोधते, मी कुठं कुठे ठेवते ना, ते तिला पूर्ण माहिती आहे सगळं. असं शोधते, मग सापडला ना तर खाऊन घेते. मग ती थोडं बरं चांगलं नसतं खायचं. पण बाबाचा लहान आहे तो, एकटी पोरगी राहिली ना तसं लाड असतो. आता मी सगळ्यात पहिले जे भांडे आहेत ते लावून घेते, नंतर ते दुपारचे भांडे ते घासून घेते आणि मग चहा वगैरे ठेवेल.
चार्जिंगला लावलं तोपर्यंत भांडे घासून घेतले. दूध तापून घेतलंय संध्याकाळी. दुपारी दूध येत असतं ना 3-4 वाजता, आता तापून घेतलं. आता 5 वाजले, 5-5:30 झाले असतील बहुतेक. मी काय टाइम नाही बघितलाय. आणि मला दूध गरम करून ठेवलंय. संध्याकाळी हे डेलीचं असतं. आणि चहा ठेवला, चायपत्ती साखर टाकले. संध्याकाळच्या रुटीनमध्ये मी डेली माझं हे संध्याकाळचं म्हणजे रात्री स्वयंपाक झालं, जेवण झालं की परत किचन साफ करावं लागतं. किचन पण साफ करून घेतलं आता. आणि परत रात्री करायचं आहे अजून, तेव्हा पण असं आता राहिलेत फक्त कपडे काढून आणलेत. कपडे घडी करते आणि ठेवते आणि चांगली फ्रेश होते. इथं माझा मुलगा 2 नंबरचा झोपलेला आहे. त्याला म्हटलं उठ, किती झोपतो. आणि दुपारचं काही काम नसतं म्हणजे झोपलेला होता तो थोडा. कपड्यांच्या घड्या करून घेतल्या, ठेवून दिले कपाटामध्ये. जिथं ठेवायचे असतात दीदीचे आणि माझी असतात तिकडे न्यायचे. पोरांचे वेगळे तिथं बाल्कनीत आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज माझं संध्याकाळचं रुटीन होतं. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.